नमस्कार मित्रांनो, ज्ञानटेक मराठीच्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। माझं नाव आहे तेजस आणि आज आपल्याकडे आहे विवोचा T3 5G आणि Y200E। हे दोन्ही हँडसेट जर बघितले तर लगभग सेम स्पेसिफिकेशन जे आहे या फोनमध्ये आपल्याला मिळत आहे, पण प्राइसचं जर डिफरन्स बघितलं तर थोडासा प्राइस मध्ये पण डिफरन्स दिलेला आहे। Vivo Y200E जो आहे हा 20,000 रुपयाला 6/128 वाला वेरियंट दिलेला आहे, पण त्या सेम प्राइस रेंज मध्ये T3 मध्ये 8/128 चं वेरियंट मिळणार आहे आपल्याला। चला तर मग बघूया या दोन्ही फोन मध्ये कोणता हँडसेट बेटर आहे, तर T3 की Y200E। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। मित्रांनो, हँडसेट जर बघितले तर हे दोन्ही हँडसेट सेम डिझाइन आणि सेम लुक मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, कारण की हे दोन्ही हँडसेट आपल्याला ड्युअल रिअर कॅमेरा आणि फ्लॅश लाईटच्या सेटअप सोबत दिलेला आहे। बॅक स्ट्रक्चरची जर गोष्ट केली तर हे T3 मध्ये जर बघितलं तर पूर्णपणे मॅट फिनिश मध्ये बॅक स्ट्रक्चर आहे आणि हा Y200E आहे। यामध्ये या कलर मध्ये जे आहे हे लेदर मध्ये बॅक स्ट्रक्चर दिलेला आहे। यामध्ये दुसरा एक कलर येतो तो पूर्ण मॅट फिनिश मध्ये आहे। दोन्ही फोन बॉक्सी डिझाइन सोबत आहे। इन हँड फिलिंग जे आहे हे कम्फर्ट आहे दोन्ही फोनची। वेटची जर गोष्ट केली तर 185.5 ग्रामचं वेट दिलेला आहे। थिकनेस मध्ये एवढा काही जास्त फरक दिलेला नाही आहे। इकडच्या साइड मध्ये जर बघितलं तर व्हॉल्यूम अप डाऊनची की पॉवर की आहे। वरच्या साइड मध्ये सेकंडरी माइक, खालच्या साइड मध्ये स्पीकर, टाइप सी चार्जिंग पोर्ट, माइकचं ऑप्शन। हेडफोन जॅक या फोन मध्ये आपल्याला मिळणार नाही आहे। दोन्ही फोन मध्ये हेडफोन जॅकचं जे ऑप्शन आहे ते नाही दिलेलं आहे। कॅमेऱ्याची जर गोष्ट केली तर बॅक साइड मध्ये आपल्याला 50+2 मेगापिक्सलचा कॅमेरा दिलेला आहे आणि फ्रंट कॅमेरा जो हा दोन्ही फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा आहे। सोबतच 5000 mAhची मोठी बॅटरी आहे या दोन्ही फोन मध्ये आणि 44 वॅटचं चार्जर सपोर्ट करणार आहे, कारण की दोन्ही हँडसेट लगभग सेम आहे। डिस्प्लेची जर गोष्ट केली तर डिस्प्ले पण सेम आहे। डॉट पंचोल स्क्रीन सोबत 6.67 इंचेसचा जो आहे हा AMOLED LCD दिलेला आहे दोन्ही फोन मध्ये। फुल HD+चं रिझोल्यूशन आणि ते टच क्वालिटी जर बघितली तर टच क्वालिटी अशी खूपच अशी स्मूथली वर्क करताना आपल्याला बघायला मिळत आहे। 120 हर्ट्झचा जो आहे हा रिफ्रेश रेट दिलेला आहे आणि ब्राईटनेसची जर गोष्ट केली तर ब्राईटनेस पण खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेला आहे, जिथे आउटडोर मध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम ब्राईटनेस मध्ये नाही येणार। प्रोसेसरची जर गोष्ट केली तर आपल्याला Y200E मध्ये जे प्रोसेसर आहे हे Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चा आहे आणि T3 मध्ये जे आहे हे MediaTek Dimensity 7200। क्लॉक स्पीड जे आहे दोन्ही फोन मध्ये वेगवेगळी आहे। T3 मध्ये थोडी जास्त क्लॉक स्पीड आपल्याला मिळणार आहे 2.8 GHz आणि Y200E मध्ये दिलेले आहे 2.2 GHz। दोन्ही फोन ऑक्टा कोर प्रोसेसर सोबत येतात। लेटेस्ट Android 14 चा सपोर्ट आहे। रॅम एक्सपेन्शनचा जो ऑप्शन आहे ते सुद्धा या दोन्ही फोन मध्ये आहे। सोबतच फंटच OS जो आहे हा दोन्ही फोन मध्ये 14 चा दिलेला आहे। आणि सिक्युरिटी मध्ये जर बघितलं तर हे दोन्ही फोन जे आहे इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सोबत आहे। फेस अनलॉक, पॅटर्न, पिन, पासवर्ड सारखे जे ऑप्शन आहे या दोन्ही फोन मध्ये आपल्याला दिलेला आहे। मित्रांनो, कॅमेऱ्यामध्ये जर बघितलं तर लगभग सगळेच ऑप्शन या दोन्ही फोन मध्ये दिलेला आहे, जसं स्लो मोशन, टाइम लॅप्स, पोर्ट्रेट मोड, नाईट मोड असे सगळेच ऑप्शन या फोन मध्ये दिलेले आहे। पण व्हिडिओ रेकॉर्डिंगची जर गोष्ट केली तर T3 मध्ये आपण 4K मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो। Y200E मध्ये 4K नाही दिलेला आहे, HD आणि फुल HD आहे। दोन्ही फोन मध्ये फ्रंट कॅमेऱ्यामध्ये आपण HD आणि फुल HD मध्येच व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो। इथे फर्स्ट वाला फोन Y200 आहे आणि सेकंड वाला जो आहे हा T3 आहे। कॅमेरा क्वालिटीची जर गोष्ट केली तर कॅमेरा क्वालिटी इथे T3 मध्ये सेल्फीची क्वालिटी थोडी बरी दिलेली आहे। एक एक करून आपण इमेजेस चेक करू शकता। कलर सॅच्युरेशन, शार्पनेस जो आहे तो सुद्धा इथे चांगल्या पद्धतीने मेंटेन झालेला आहे। T3 मध्ये कॅमेरा क्वालिटी थोडी चांगली मिळणार आहे आपल्याला T3 मध्ये। बॅक कॅमेऱ्याची जर गोष्ट केली तर बॅक कॅमेऱ्यामध्ये एवढा डिफरन्स जे आहे या दोन्ही फोन मध्ये नाही दिलेला आहे। काही इमेजेस T3 ची जी आहे ती चांगली दिलेली आहे आणि काही इमेजेस जे आहे हे Y200E ची। बॅक कॅमेऱ्यामध्ये एवढा काही डिफरन्स जे आहे ते नाही दिलेला आहे, फक्त सेल्फीमध्ये थोडीशी कॅमेरा क्वालिटी बऱ्यापैकी Y200E पेक्षा T3 ची चांगली मिळणार आपल्याला। व्हॅल्यू फॉर मनीच्या हिशोबाने जर बघितलं तर विवोचा T3 जो आहे तो कमी प्राइस रेंज मध्ये चांगला फोन काढलेला आहे विवोने, कारण की यामध्ये दोन वेगवेगळे व्हेरियंट येतात, 8/128, 8/256। तसं Y200E मध्ये पण दोन व्हेरियंट दिलेले आहे, 6/128, 8/128। 8/128 चा जो व्हेरियंट आहे इथे आपल्याला Y200E चा मिळणार आहे 21 ला आणि 22 मध्ये 256 GB वाला व्हेरियंट दिलेला आहे T3 ने। आणि यामध्ये जर बघितलं तर T3 जो आहे तो खूप चांगला हँडसेट बघायला मिळत आहे, कारण की यामध्ये कॅमेरा क्वालिटी सुद्धा चांगली दिलेली आहे आणि परफॉर्मन्स जर बघितली तर प्रोसेसर मध्ये पण थोडासा ऍडव्हान्स आहे हा T3। आणि प्राइस सेगमेंटच्या नुसार जर बघितलं तर T3 थोडासा बेटर येऊन जातो। आपण व्हॅल्यू फॉर मनीच्या हिशोबाने जर बघितलं तर T3
खूप चांगला हँडसेट आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.